नमस्कार मित्रांनो, फिनिक्स अकॅडमी साताराच्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत। आज आपण फिनिक्स अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती महत्त्वाची चालू घडामोडीचे अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। सर्वप्रथम आपण बघतोय मणिपूरचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झालेली आहे। असा जर परीक्षेला प्रश्न विचारला तर त्यांचं नाव तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे। युमनाम खेमचंद सिंह असं त्यांचं नाव आहे। अलीकडेच आपण बघतोय मणिपूर मधली राष्ट्रपती राजवट संपुष्टात आलेली आहे आणि त्याच्यामुळे आता नवीन सत्ता स्थापन होण्याचा दावा युमनाम खेमचंद सिंह यांनी केला होता। आता आपण बघतोय की नवीन मुख्यमंत्री म्हणून कुणाची निवड झालेली आहे, त्यांचं नाव आहे युमनाम खेमचंद सिंह। परीक्षेत जर प्रश्न विचारला मणिपूरचे नवीन मुख्यमंत्री कोण, तर त्याचं उत्तर तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे। युमनाम खेमचंद सिंह असं त्यांचं नाव आहे। त्याच्यानंतर बघा मणिपूरचे राज्यपाल कोण आहेत, त्याच अनुषंगाने पुढचा प्रश्न देखील तुम्हाला परीक्षेला विचारतील। मणिपूरचे राज्यपाल कोण आहेत, तर त्यांचं नाव आहे अजय कुमार भल्ला। त्याच्यावरतीच पुढचा प्रश्न आहे, मणिपूरचे 2 उपमुख्यमंत्री आता नवीन झालेले आहेत, त्यांची जर नाव परीक्षेला विचारली तर पहिलं नाव आहे नेमचा किपगेन आणि दुसरं नाव आहे येल दिखो। म्हणजे मणिपूर मधल्या महत्वाच्या 2 नेत्यांचे आता उपमुख्यमंत्री म्हणून काय घेतलेले आहे, शपथ घेतलेली आहे। ही 2 नावं देखील तुम्ही लक्षात ठेवा। परत एकदा ती 2 नावं सांगतो, नेमचा किपगेन आणि येल दिखो या दोघांनी काय केलेलं आहे, उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे। त्याच्यानंतर आपण आता पुढे बघतोय देशामध्ये पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयामध्ये एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जनहित याचिकेवरती स्वतः युक्तिवाद केलेला आहे। त्या मुख्यमंत्र्यांचं नाव काय, असा जर परीक्षेला प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर असणार आहे ममता बॅनर्जी। ममता बॅनर्जी हा पश्चिम बंगालच्या काय आहेत, मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी काल आपण बघतोय एका जनहित याचिकेवरती स्वतःच काय केलेलं आहे, युक्तिवाद केलेला आहे। परीक्षेत जर प्रश्न विचारला तर ममता बॅनर्जी हे नाव तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर आपण बघतोय अंडर 19 एक दिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा आता चालू आहेत। त्या स्पर्धा कोणत्या देशामध्ये आयोजित केलेल्या आहेत, असा जर परीक्षेला प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे झिम्बाब्वे व नामिबिया या 2 देशांमध्ये ही स्पर्धा काय आहे, आयोजित केलेली आहे किंवा ही स्पर्धा सध्या चालू आहे। तो देखील घटक लक्षात ठेवा। त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे अंडर 19 भारतीय क्रिकेट एक दिवसीय संघाचा कर्णधार कोण आहे, असा जर परीक्षेला प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर असणार आहे आयुष म्हात्रे हा अंडर 19 क्रिकेट मधला काय आहे, भारतीय संघाचा कर्णधार आहे। त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघा, भारताचे परराष्ट्र मंत्री कोण आहेत, त्यांचं नाव सगळ्यांना माहिती असणं गरजेचं आहे, एस जयशंकर। दरवर्षी परीक्षेला विचारला जाणारा 100% महत्त्वाचा प्रश्न आहे। एस जयशंकर हे भारताचे काय आहेत, परराष्ट्र मंत्री आहेत। त्याच्यानंतर अमेरिका देशाचे अर्थमंत्री कोण आहेत, असा जर परीक्षेला प्रश्न विचारला तर तो देखील घटक महत्त्वाचा आहे। त्यांचं नाव आहे बघा स्कॉट बेसेंट। परीक्षेत जर प्रश्न विचारला अमेरिका देशाचे अर्थमंत्री कोण आहेत, तर त्याचं उत्तर आहे स्कॉट बेसेंट। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे, हितेश गुलिया हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे। परीक्षेला दरवर्षी खेळ आणि त्या संबंधित महत्त्वाचे खेळाडू याच्यावरती परीक्षेला प्रश्न विचारतात। नवीन महत्त्वाचा खेळाडू आहे, त्याचं नाव आहे हितेश गुलिया। हा कोणत्या खेळाशी संबंधित असणारा खेळाडू आहे, त्याचं नाव आहे लक्षात ठेवा बॉक्सिंग। बॉक्सिंग या खेळाशी संबंधित महत्त्वाचा खेळाडू आहे हितेश गुलिया। हा देखील परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या फिनिक्स अकॅडमी साताराच्या युट्यूब चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा। फिनिक्स अकॅडमी सातारा या नावाने आपलं इन्स्टा पेज देखील आहे, त्याला देखील सगळ्यांनी फॉलो करा। धन्यवाद।